गरीबदासजींना गावात गरीबू म्हणायचे, शॉर्टकटमध्ये म्हणायचे. गावात हे अशीच हाक मारतात, गरीबला गरीबू म्हणत असत. आणि गरीबदास साहेबजी चुराणी गावाचे भाचे होते. जन्म त्यांचा तिथे चुराणीमध्येच झाला होता. त्यांच्या आजोबांना कुणी पुत्र नव्हता, म्हणजे गरीबदासजींचे मामा नव्हते. ज्या कारणाने आदरणीय गरीबदास साहेबजींच्या पूज्य पिताश्रींना तिथे घर जावई ठेवले होते. तर अशा प्रकारे थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं आवश्यक आहे. तर तिथेच त्यांचा जन्म झाला होता. तर गुराख्यांनी पाहिलं की अरे, त्या मुलीचा मुलगा कुठे आहे, तो आपल्या गायींजवळ का उभा नाही आहे. बऱ्याच 2-3 तासांनी त्यांच्या लक्षात आलं. मालकांची खोपा होती. त्यातला एक आला आणि म्हणाला, बाबाजी निघून गेले असतील. त्यांनी येऊन पाहिलं, गरीबदासजींचे शरीर असे बसले आहे. लांबून आवाज दिला, गरीबू उठ रे बाबा, तुझा टाईम, तुझी पारी आली, गाई सांभाळायची पारी आली तुझी, उभा राहा. आता जवळ येऊन म्हणाले, भगतजी उभे राहा, समाधी लावून बसले आहात. जवळ येऊन त्याला पकडून हलवू लागले, म्हणाले, उभा राहा बाबा. आता तो पडला असा, तो तर त्याच्यात नव्हताच आत्मा. आता एकदम ती मुले अचंबित झाली. ते मोठे मोठे गुराखी गौरी ते आले, आरडाओरडा केला, अरे मेला मेला. जादू टोण्याचं दूध प्यायले. बाबाजींनी जंतर मंतर केलं. हां, आणि आता तर मुलीचा मुलगा मेला. एकुलता एक मुलगा, तिला दुसरा मुलगा नव्हता. आता पुण्यात्म्यांनो धावपळ झाली. 2-3 गुराखी पळत आले गावात. 1.5 किलोमीटर अंतरावर शेतापासून गाव होतं चुराणी. तर तिथे समजताच साऱ्या गावामध्ये हाहाकार माजला. छोटंसं गाव होतं, 30-40 घरं होती. आणि आई वडील हे दुःख सहन नाही करू शकले, ते बेशुद्ध झाले. 12 वर्ष तिचं राहिल्यानंतर संतान प्राप्ती झाली होती आणि तोही मृत्यूला प्राप्त झाला हे ऐकून ते एकदम बेशुद्ध पडले. आता पळाले सगळे अनवाणी पायांनी. जिथं शेतात सांगितलं होतं तिथं असं झालं. सगळी कहाणी सांगितली गेली. आता तिथं जाऊन पाहिलं, मुलगा खरोखरच मरण पावला आहे. त्यांना उचललं, गावामध्ये आणलं. मग आपल्या त्या कुळातील लोक एकत्र जमले. त्यांना उचलून स्मशानभूमीत चितेवर ठेवलं. अंतिम संस्कार करण्याची तयारी केली. अग्नी लावणारच होते, तेवढ्यात परमात्म्याने त्या आत्म्याला बॉडीमध्ये पाठवलं, शरीरात परत सोडलं. एकदम उभे राहिले गरीबदासजी. थरथरायला लागलं सगळं शरीर. असं हलून एकदम उभे राहिले. आणि उठून मग जी वाणी परमात्म्याने त्यांच्या हृदयात फीड केली होती त्याच ज्ञानाला बोलू लागले. अन्य कोणतीच गोष्ट बोलत नव्हते. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार। अजब नगर में ले गए हमको सतगुरु आने, जल के बिंब अगाध गति हम सूते चादर ताने। अजब नगर में ले गए हमको सतगुरु आन म्हणजे येऊन अजब नगरात घेऊन गेले, सतलोकात घेऊन गेले। और जल के बिंब अगाध गति वो देखी रोशनी न्यारी, हम सुते चादर ताण म्हणजे तिथे निश्चिंत होतो, तिथे दुःख कष्ट काही नाही राहिले। आता आम्हाला दृढ विश्वास झाला। आता ही वाणी बोलू लागले, धर्मराय दरबार में दे कबीर तलाक, मेरे भूले चूके हंस को तू पकड़िए मत कजाक। बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़े, तुमरे हंस न चंपूंगा मन 2 लाख करोड़। कर्म ब्रह्म ब्रह्मांड के मैं पल में करहूं नेस,
जिन हमरी दोही देई सो करो हमार पेश। आता ही वाणी बोलू लागले। गाववाले समजू नाही शकले। त्यांनी तर असा अंदाज बांधला की हा मुलगा वेडा झाला आहे। बाबाजींनी जंतर मंतरचं दूध पाजलं। कुमारी गाईचं दूध ते तर पापाचं होतं। तर असा विचार केला, घरच्यांनी असा विचार केला, काही हरकत नाही, मुलगा जिवंत तर झाला, जसाही वेडा गबारा आहे, साधा भोळा वेडा मेंटल पडून राहील, मुलगी याला बघून आपली जिवंत राहील, नाही तर ही पण आजारी पडेल रडून रडून। हा विचार करून संतोष मानला की पागल तर झाला, काही हरकत नाही, आता मुलगी याच्या आधारे स्वतःचा वेळ घालवेल, असा विचार करून समाधान मानलं। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता।